श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय पहिला. श्री गणेशायन मा. जय जयाजी उदार कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योती, जय जयाजी हे गणपती गौरीपुत्रा मयुरेश्वरा. कार्यारंभी तुझे स्मरण करीता आले जण, मोठमोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष. तुझ्या कृपेची अगाध शक्ती, विघ्ने अवघी भस्म होती. कापूसाचा पाड किती अग्निपुढे दयाघना. म्हणून आधारे वंदना करीतसे मी तुझ्या चरणा. सुरस करवी पद्य रचना दासगणूच्या मुखाने. मी अज्ञान मंदमती, नावी काव्य व्युत्पत्ती. परी तू वास केल्या चित्ती, कार्य माझे होईल हे. आता आदिमाया सरस्वती, जी ब्रह्माची होय प्रकृती, जी कविवरांची ध्येय मूर्ती, ब्रह्मकुमारी शारदा. त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांग नमन. मी लेकरू आहे अजाण, अभिमान माझा धरावा. तुझ्या कृपेची अगाध थोरी, पांगळाही चढेगिरी. मुका सभे माझारी, देई व्याख्याना स्खलित. त्या तुझ्या कीर्तीला कमीपणाना आणि भला. साह्य दास गणूला ग्रंथरचनेस करिया. आता हे पुराण पुरुषा, पांडुरंगा पंढरीशा, सच्चिदानंदा रमेशा, पाही माम दीन बंधू. तू सर्वसाक्षी जगदाधार, तू व्यापक चराचर. करता करविता सर्वेश्वर, अवघे काही तूच तू. जग जन आणि जनार्दन, तूच एक परिपूर्ण. सगुण आणि निर्गुण, तूच की रे माय बापा. ऐसा तुझा अगाध महिमा, जो न कळे निगमागमा. ते काय पुरुषोत्तमा, या गणूचा पाड असे. रामकृपा जेव्हा झाली, तेव्हा माकडा शक्ती आली. गोपतेही बनले बली, यमुना तिरी गोकुळात. तुझी कृपा व्हाया जाण, नाही धनाचे प्रयोजन. चरणी होता अनन्य, तू त्याते साह्य करीशी. ऐसा संतांनी डांगोरा, तुझा पिटला रमावरा. म्हणून आलो तुझ्या द्वारा, आता विनमुख लावू नको. हे संत चरित्र रचावया, साह्य करी पंढरी राया. माझ्या चित्ती बसोनिया, ग्रंथ कळसानी हा. हे भवभवांतक भवानीवरा, हे नीलकंठा गंगाधरा. ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा, वरद पाणी ठेवा शिरी. तुझे साह्य असल्यावर काळाचाही नाही दर. लोखंडासी भांगार, परिस करून ठेवी तसे. तुझी कृपा हाच परिस, लोखंड मी गणुदास. साह्य करी लेकरास, परते मजला लोटू नको. तुला अशक्य काही नाही, अवघेच आहे तुझ्या ठाई. लेकरांसाठी धाव घेई, ग्रंथ सुगम वदवावया. माझ्या कुळीची कुलदेवता, कोल्हापूरवासिनी जगन्माता. तिच्या पदी ठेवी तो माथा, मंगल व्हाया कारणे. हे दुर्गे तुळजे भवानी, हे अपर्णे अंबे मृडानी. ठेवी तुझा वरद पाणी, दासगणूच्या शिरावर. आता वंदन दत्तात्रया, पाववेगी मसीस दया. गजानन चरित्र गाया, प्रसादासह स्फूर्ती दे. आता शाडिल्यादी ऋषीश्वर, वशिष्ठ गौतम पाराशर. ज्ञान नभी जो दिनकर, त्या शंकराचार्या नमन असो. आता अवघ्या संत महंता, नमन माझे सर्वथा. दासगणूच्या धरून हाता, ग्रंथ करवा लेखना. गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर, श्री तुकाराम देहूकर. हे भवाब्दीचे तारू थोर, त्या श्री रामदासा नमन असो. हे शिर्डीकर साई समर्था, वामन शास्त्री पुण्यवंता. दासगणूसी अभय आता, तुमचे असोद्या संत हो. तुम्हा अवघ्यांच्या कृपेने मी हे करीन बोलणे. दासगणू मी तुमचे ताणे, कठोर मजविषयी होऊ नका. जी का खरी माया असते, तीच बोलाया शिकविते. तुमचे माझे असे नाते, मायलेकरा परी हो. लेखनी काढी अक्षर, परी तो तिच्यात नाही जोर. ती निमित्ता कारण साचार, लेखनरूपी कार्याला. दासगणू लेखणी येथ, तुम्ही धारण करा ती अवघे संत. ग्रंथ रचवा रसभरित, हीच आहे प्रार्थना. आता श्रोते सावधान, संत कथेचे करा श्रवण. करोनी ऐका ग्रमण, निज कल्याण व्हावया. संत हेच भूमीवर, चालते बोलते परमेश्वर. वैराग्याचे सागर, दाते मोक्षपदाचे. संत हेच सन्निधीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची. संत भव्य कल्याणाची पेठ आहे विबुध हो. त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश. आजवरी ना कवणास, संतांनी या दगा दिला. ईश्वरी तत्वाचे वाटाडे, संत हेची रोकडे. अमोघ ज्ञानाचे ते गाडे, भरले असती प्रत्यक्ष. संत चरणी त्या ज्यांचा हेत, त्याचा ऋणी रुक्मिणीकांत. आता मलरहित करा चित्त, गजानन चरित्र ऐकावया. भरतखंडा माझारी, संत झाले बहुतापरी. हीन पर्वणी आली खरी, अवांतर देशा कारणे. जंबूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून. कोणत्या सुखाची ही वाण, येथे न पडली आजवरी. याचे हेच कारण, या भूमीस संत चरण. अनादिकालापासून लागत आले आहेत की. नारद ध्रुव कुयाधू कुमर, उद्धव सुदामा सुभद्रावर. महाबली अंजनी कुमर, अजातशत्रू धर्मराजा. शंकराचार्य जगद्गुरु, जे पदनतांचे कल्पतरू. जे अध्यात्म विद्येचे मेरू, याच देशी झाले हो. मध्व वल्लभ रामानुज, यांचा ऋणी अधोक्षज. ज्याने धर्माची राखिली लाज, निज सामर्थ्य दावूनिया.
नरसी मेहता तुलसीदास कबीर कमाल सुरदास गौरंग प्रभूच्या लीलेस वर्णन करावे कोठवरी. राजकन्या मीराबाई तिच्या भक्तीस पार नाही, जिच्यासाठी शेषशाही प्रशिता झाला विषाते. गोरख मच्छिंद्र जालंधर जे का योग योगेश्वर, ज्याचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ असे लिहिलेचा. ज्यांनी नुसतीच हरिभक्ती करून साधिला श्रीपती, ते नामा नरहरी सन्मती, ज्यांनी कानो संत सखू. चोखा सावता कुर्मदास दामाजी पंत पुण्यपुरुष, ज्यांच्या कारणे बेदरास गेला महार होऊन हरी. मुकुंदराज जनार्दन बोधला निपट निरंजन, ज्यांची चरित्रे गायन केली मागे महिपतींनी. म्हणून त्यांची नावे येथ मीन साकल्ले आता देत, नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्ती विजय भक्तमाला. त्यानंतर जे जे झाले त्या संता मी गाईले, ग्रंथ असती 3 केले ते पहा म्हणजे कळेल की. त्या संतांच्या तोडीचा संत श्री गजानन साचा, या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर. मी जी गाई मागे गायली संतचरित्रे असती भली, ती सारांश रूपे सांगितली त्रय ग्रंथातून विबुध हो. आता हे सांगोपांग चरित्र कथितू ऐका चांग, मम सुदैवे आला योग हे चरित्र रचण्याचा. जो प्रथमताच मी पाहिला आकोटा सान्निध्य संत भला, तोच मागे राहिला त्याचे एका कारण. माळा आधी ओविती मग मेरुमणी जोडीती, तीच आजी झाली स्थिती या चरित्र रचण्याची. शेगाव नामे वराडात ग्राम आहे प्रख्यात, खामगाव नामे तालुक्यात व्यापार झाले जेथ मोठा. ग्राम लहान साचार परिवैभव त्यांचे महाथोर, ज्यांचे नाव अजरामर झाले साधूमुळे जगत्रयी. त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमळ उदया आले, जे सौरभे वेदिते झाले या अखिल ब्रह्मांडा. हा शेगाव खाणीचा हिरा गजानन होय साचा, प्रभाव त्या अवलियाचा अल्पमतीने वाणी तुम्ही. ते आता अवधारा गजानन चरणी प्रेम धरा, येणे तुमचा उद्धार खरा होईल हे विसरू नका. गजानन चरित्र मेघथोर तुम्ही श्रोते अवघे मोर, चरित्ररूपी वर्षता नीर नाचाल वाटे निसंशय. शेगावचे पौरवासी परमभाग्याचे निश्चयेशी, म्हणून लादले दयांसी गजानन हे संतरत्न. जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संतचरण, संत श्रेष्ठ देवाहून ये विषयी शंका नसे. रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी, पंढरी क्षेत्री येऊनी कार्तिकीच्या वारीला. माझ्या मनी हेत होता गावे गजानन चरित्रा, परी त्याची तत्वता संगत नाही लागली. त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थे. खऱ्या संतांचे धोरण न कळे कोणा लागुण, महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी. या महापुरुषाचा ठाव ठिकाणा कोणचा वा पत्ता त्याच्या जातीचा, इतिहास दृष्टानं लागे की. जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण न कळे कोणा लागून, ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याचा करणे असे. जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जाण, तेज त्याचे पाहोण ज्ञाते तल्लीन होती की. तेथे या खिऱ्याची खाणा आहे कोणची, हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे. ऐन्य तारुण्या भितरी गजानन आले शेगाव नगरी, शके 18 भीतरी मागवद्य सप्तमीला. कोणी कोणी म्हणती जण श्री समर्थाचे जे का स्थान, त्या सज्जन गडाहून या देशी आले हे. परी याला पुरावा सबळ ऐसा नाही बरवा, परी काहीतरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात. लोक अवघे भ्रष्ट झाले नाना यातने गांजले, त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक ऐसे समर्थांनी. जगाचा करण्या उद्धार गजानन रूपे अवतार, धरून आले महीवर पुन्हा समर्थ सिद्धयोगी. कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी, ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे. गोरख जन्मला उकिरड्यात, कानिफा गजकरणात, चांगदेव नारायण डोहात योनी वाचून प्रगटले. तैसेच येथे काहीतरी झाले असावे निर्धारी, गजाननासी अंगे सारी होती योगाची अवगत. ही त्यांच्या लीलेवरून पुढे कळेल तुम्हा लागून, योगांचे अगाध महिमान त्यांची सरीने ये कोणा. शेगावी माध्यमासी वद्य सप्तमी त्या दिवशी, हा उदय पावला ज्ञानराशी, पदनता ते तारावया. त्यावेळेची तुम्हा कथा सांगतो मी ऐका आता. एक भाविक गृहस्थ होता, नाम ज्याचे देवीदास. हा देवीदास सज्जन पातुरकराचा वंशज जाण, शाखा ज्याची माध्यंदीन मठाधिपती होता तो. त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची, त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा. उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार, घराची या समोर त्या देवीदास विप्राच्या. तो गजानन समर्थ सिद्धयोगी बैसले होते तया जागी, एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची. कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळी साचे, पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा. कच्ची चिलीम हातात जी होती तयांची स्वकृत, कुंभाराच्या भट्टीप्रत जिने नव्हते पाहिले. नासाग्र दृष्टी मुद्रा शांत, तोपोबल अंगी झळकत, प्राचीच्या बालर विवत वर्णन किती करावे. मूर्ती अवघी दिगंबर, भाव मावळला आपपर, आवड निवड साचार राहिली न जवळी जयांच्या.
ती समर्थांची स्वारी बैसून या रस्त्यावरी शोधनपत्रावळीचे करी केवळ निज लिलेने. शीत पडल्या दृष्टीपुत ते मुखी उचलून घालित, हे करण्याचा हाच येत अन्न ब्रह्म परब्रह्म कळवावया. काकी गरजोन सांगे श्रुती, अन्न हेच ब्रह्म निगुती, अन्नम ब्रह्मेती ऐसी उक्ती उपनिषदान ठाई असे. त्यांची पटवावया खुण शीत वेचती दयाघण, त्याचा सामान्य जनाला गुण भावार्थ तो कळला नसे. बंकटलाल अगरवाला होता रस्त्याने चालला, त्याने हा प्रकार पाहिला आपुल्या त्या स्नेहासह. दामोदर पंत कुलकर्णी त्याच्या स्नेहाचे नाव जाणी, दोघे तो प्रकार पाहून आश्चर्यचकित झाले आणि एकमेकांप्रत बोलू लागले ऐसे सत्य की याची करणे विपरीत वेड्यापरी दिसत असे. हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता, देवीदासही याते देता, काकी तोही सज्जन. द्वारी आलेला याचक लावीन ना सुज्ञ परत देख, काही न चाले तर्क कृती करून याच्या ह्या. बंकटलाल म्हणे पंतांसी, ऐसेच उभे रस्त्यासी आपण राहू यत्कुशीसी अजमावया कारणे. खरे साधू पिशापरी जगी वागती वरवरी, ऐसी व्यासाची वैखरी बोलली आहे भागवतात. कृतीने हा दिसे वेडा, परी वाटे ज्ञान गाडा, वा विमल ज्ञानाचा हुडा असावा की प्रत्यक्ष. ऐसा विचार परस्पर करू लागले साचार, रत्न असता समोर पारखी तोच जाणे त्या. पती हजारो लोक गेले परीन कोणी पाहिले, या दोघां वाचून भले याचा विचार करा हो. हिरेगारा एका ठाई मिसळल्या असती जगा ठाई, पारखी तो निवडून घेई गार टाकून हिऱ्याते. प्रथमता तो पुढे झाला बंकटलाल अगरवाला, गजाननासी विचारण्याला विनयाने येणे रीती. या पत्रावळीच्या शोधना काहो करिता कळेना, क्षुधा असेल आपणा तरी तरतूद करू अन्नाची. त्याने असे विचारिले परीने उत्तर मिळाले, नुसते वरी पाहिले उभयंताच्या मुखाकडे. तो सतेज कांती मनोहर, दंड गर्दन पिळदार, भव्य छाती दृष्टी थीर, भ्रुकुटी ठाई झाली असे. निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला, मौनेच नमस्कार केला चित्ती संतोष पावणिया. देवीदास बुवासी सांगू लागले प्रेमेसी, तुम्ही पात्र वाढून वेगेसी आना एक बाहेर. देवीदास तैसे केले पक्वान्नांनी भरलेले, पात्र आणून ठेविले द्वारासमोर स्वामी पुढे. ठेविलेल्या पात्रावरी भोजना बैसली समर्थ स्वारी, चवीन कशाची अंतरी अनुमात्र उरली असे. अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला, तो का मागत गुळवण्याला मिटक्या मारित बैसेल. जो सार्वभौम नृपवर झाला असे साचार, अशा नरासी जहागीर मिळाल्यासी प्रेमन उपजे. अवघी पक्वाने एक केली आवड निवड नाही उरली, जठराग्नीची तृप्ती केली 2 प्रहराच्या समयाला. बंकटलाल ते पाहून पंतांशी करी भाषण, ह्या वेडा म्हणालो आपण ती निसंशय झाली चुकी. सुभद्रेसाठी द्वारकेला अर्जुन ऐसाच वेडा झाला, व्यवहाराचा विसर पडला करू लागला भलभलते. तैसीचा हा ज्ञानजेठी मुक्तिरूप सुभद्रेसाठी वेडा झाला कसवटी, याची आता घेणे नको. धन्य आपुले शेगाव, दृष्टी पाहिला योगीराव, निरीच्छा हा जहागीर गाव, दिला हरीने जयाला. सूर्य माध्यानी आला, महाग भूमीचा तप्त झाला, पाखरेही आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी. ऐशा भर उन्हात हा बैसला आनंदात, हा ब्रह्मची होय साक्षात, भयना कशाचे उरले या. हा जेवाला यथेच्छपणे तुंब्यामध्ये नाही पाणी, ते पंता या लागुणे आपण देऊ आणून. पुसू लागले दामोदर तुंब्यामध्ये नाही नीर, मर्जी असले हा चाकर पाणी द्याया तयार असे. ऐसे शब्द ऐकले समर्थांनी हास्य केले, उभयंतासी पाहून वाजले ते ऐका सांगतो. तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घालावारी, एक ब्रह्म जगदांतरी ओतप्रोत भरले असे. तुम्ही आम्ही भेद तेथ नाही उरला यत्किंचित, परी जगव्यवहार सत्य आचरीला पाहिजे. अन्न भक्षिले देहाने म्हणून त्या पाहिजे पाणी, हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणेला. म्हणून तुमच्या चातुर्यासी गरज असल्या तुम्हासाची तरतूद करा पाण्याची, म्हणजे अवघे संपले. हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता. बंकटलाल म्हणे पंता आपुले आहे भाग्य धन्य. पाणी आणण्या दामोदर घरात गेले साचार, तो इकडे प्रकार काय घडला तो ऐका. कुपाची या शेजारी हाळ होता निर्धारी, जेथे जनावरे सारी पित होती पाण्याला. तेथे जाऊन पाणी प्याले, तृप्ततेने ढेकर दिले, तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात. हा ते गढूळ पाणी समर्थानं लावावदनी, ते जनावरा लागुनी योग्य आहे प्यावया. मी हे पहा आणले नीर, गोड निर्मळ थंडगार, वासित केले साचार वाळा घालून यामध्ये. ऐसे भाषण ऐकता महाराज बदले तत्वता, व्यावहारिक अवघ्या कथा ह्यानं सांगा आम्हा तुम्ही. हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार, ते गढूळ निर्मळ वासित नीर, हे न भेद राहिले. पाणी तरी तोच आहे, निर्मळ गढूळ तोच आहे, सुवास कुवास दोन्ही हे रूप त्याचे निसंशय. पिणाराही वेगळा त्यापासून ना निराळा, ईश्वराची अगाध लीला ती कळेन या नरजन्मी.
ते दिले टाकून व्यवहारिक गोविले म्हण, याचीच करा सदा म्हणन, कशापासून जग झाले. ऐसे एकता समर्थवाणी दोघे गेले गहिवरोणी, अनन्य भावे समर्थ चरणी लुळावया तयार झाले. तो त्यांच्या जाणून हेत महाराज निघाले पळत पळत, वायूच्या त्या गतिप्रत. अडथळा जगी कोण करी, या पुढील कथा पाही. निवेदन होईल द्वितीयाध्यायी, अवधान द्यावे लवलाही, त्या श्रवण करावया. श्री गजानन विजय ग्रंथ आल्हादाओ भाविकांप्रत, हेच विनवी जोडून हात ईश्वरासी दासगणू. श्री हरिहरा अर्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ प्रथमोध्याय समाप्त.